नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 24,093ला आणि अपसाईड मूव्ह करत 25,168चा हाय दिला। त्यानंतर पुन्हा डाऊन मूव्ह करत 25,080चा स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करून 24,800पर्यंत फॉल दिला। नंतर 24,868ला क्लोज झाली। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर रॅली बेस्ड ड्रॉप हे फॉर्मेशन तयार झाले आहे आणि ट्रेंड निगेटिव्ह झाला आहे। 25,080 ही एक इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहे। जर ही अपसाईड ब्रेक झाली तर पुन्हा साईडवेज मार्केट मूव्ह होऊ शकते किंवा ही लेवल्स रेजिस्टन्सचेही काम करू शकेल। सो सेल ऑन राईज यानुसार आपल्याला ट्रेड करावा लागेल। 1 आवर टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,800 हा सपोर्ट ब्रेक झाला तर पहिले टार्गेट 24,400 आणि दुसरे टार्गेट 24,080 होऊ शकते। अपसाईड 25,200 हा रेजिस्टन्स आहे। उद्यासाठी बघितले तर 25,080 ही एक महत्त्वाची लेवल्स असणार आहे। या लेवल्सच्या खाली बेरिश ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो। सो उद्याची ओपनिंग डिसाईड करू शकेल की मार्केट हे साईडवेज असेल की सेल ऑन राईज असेल। उद्या ट्रेड करताना प्राईस ॲक्शननुसारच ट्रेड करावा लागेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।